व्यापारासाठी आलेली एक कंपनी बघता बघता संपूर्ण भारताची शासक कशी बनली, चला पाहूया. खरं तर या साम्राज्याची कहाणी युद्धानं नाही तर एका बंद झालेल्या व्यापारी मार्गाने सुरू झाली. 1453 मध्ये कॉन्स्टँटिनोपल पडलं आणि युरोपचा भारताशी जमिनीचा संपर्कच तुटला. आता एकच रस्ता होता, समुद्राचा. पोर्तुगीज, मग डच, इंग्रज आणि फ्रेंच भारताच्या किनाऱ्यावर युरोपियन सत्तांची जणू शर्यतच लागली होती. पण ही स्पर्धा फक्त व्यापारापुरती राहिली नाही. युरोपातलं वैर आता थेट भारतात पोचलं होतं. याच स्पर्धेतून झाली कर्नाटक युद्ध आणि वॉन्डिवॉचच्या लढाईत इंग्रजांनी फ्रेंचांना निर्णायकपणे हरवलं. युरोपियन प्रतिस्पर्धी बाजूला झाल्यावर कंपनीने आपलं लक्ष वळवलं बंगालकडे, तेव्हाच्या सगळ्यात श्रीमंत प्रांताकडे. संघर्षाची ठिणगी पडली ती एका शाही फरमानामुळे, ज्याने कंपनीला करमुक्त व्यापाराची परवानगी दिली होती. कंपनी या परवानगीचा गैरवापर करू लागली आणि नवाब सिराजुद्दौलाने यालाच कडाडून विरोध केला. आणि मग झाली प्लासीची लढाई. ही लढाई शक्तीपेक्षा कटाने जिंकली गेली. बस, या एका लढाईने व्यापारी कंपनीला एका रात्रीत बंगालचं शासक बनवलं. आणि मग बक्सरच्या लढाईने या विजयावर शिक्कामोर्तबच केलं. आता कंपनीची सत्ता पक्की झाली होती. बंगालचा अफाट खजिना हाती लागला होता. आता कंपनीचं पुढचं लक्ष होतं संपूर्ण भारत. पण हे सोपं नव्हतं. पहिलाच सामना होता म्हैसूरच्या हैदर अली आणि टिपू सुलतान सारख्या योद्ध्यांशी. म्हैसूरनंतर नंबर होता मराठ्यांचा, त्या काळातली भारतातली सर्वात मोठी आणि संघटित ताकद. आणि शेवटी पंजाबच्या शक्तिशाली शीख साम्राज्याचाही पराभव झाला. आता भारत लष्करीदृष्ट्या जिंकला गेला होता. पण फक्त युद्धानेच एवढं मोठं साम्राज्य उभं राहिलं का? नाही. खरी खेळी तर वेगळीच होती. ती खेळी होती तैनाती फौज, म्हणजे संरक्षणाच्या नावाखाली राजांचं स्वातंत्र्यच हळूहळू काढून घ्यायचं. आणि मग काय, हैदराबाद, म्हैसूर, अवध, एक एक करून सगळी मोठी राज्य या जाळ्यात अडकली. याचा परिणाम, भारतीय राजे लष्कराशिवाय राहिले आणि इंग्रजांना त्यांच्याच पैशावर एक मोठी फौज मिळाली. म्हणजे युद्ध, राजकारण आणि करार या सगळ्याच्या जोरावर फक्त 100 वर्षात व्यापारी सम्राट बनले. हे फक्त सत्तेचं हस्तांतरण नव्हतं, या घटनेनं भारताचं भविष्यच कायमचं बदलून टाकलं.